नगरसेवकांच्या उपस्थितीत सर्वंकष स्वच्छता मोहिमेस नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद. महानगरपालिकेच्या माध्यमातून महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरातील विविध प्रभागात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महापालिकेच्या लोकमान्य सावरकर प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक 14 परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत विविध विभागांच्या समन्वयातून व्यापक प्रमाणावर स्वच्छता करण्यात आली. स्वच्छतेची शपथ घेऊन या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेत स्थानिक नगरसेवक दिलीप बारटक्के, राकेश शिंदे, स्थानिक नगरसेविका कांचन चिंदरकर, शीतल ढमाले हे उपस्थित होते. तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागातील सुमारे 120 कामगारांनी सक्रिय सहभाग घेतला. मोहिमेसाठी 2 शौचालय सफाई जेटिंग गाड्या, 2 आर्यन जेटिंग गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. लोकमान्य डेपो ते ज्ञानोदय विद्यालय ते जुना डेपो, लोकमान्य डेपो ते आईमाता व भगवती विजय अपार्टमेंट परिसर, लोकमान्य डेपो ते पंचमुखी सोसायटी, डेनिस कंपाऊंड ते गोकुळ डेअरी पर्यंतचा परिसर, लोकमान्य डेपो ते लोकमान्य जुना डेपो परिसरातील आतील रस्ते व गल्ली, लोकमान्य सर्कल डेपो आतील परिसर, यशोधन नगर ते ठाकूर कॉलेज ते महात्मा फुले गार्डन परिसर, आईमाता ते वर्तकनगर नाका तसेच वर्तकनगर नाका ते विजयनगर नाल्यापर्यंतच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण 7 टन कचरा व माती उचलण्यात आली. स्वच्छता मोहिमेत बांधकाम विभाग, अतिक्रमण विभाग, गार्डन विभाग, ड्रेनेज विभाग आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग यांनी समन्वयाने काम केले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, कार्यकारी अभियंता संदीप सावंत, सर्व अभियंते, मुख्य स्वच्छता निरीक्षक शयुराज कांबळे, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वळवी तसेच सर्व स्वच्छता निरीक्षक, मुकादम आणि सफाई कर्मचारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विशेष उपस्थितीमध्ये अमेरिकेत महाराष्ट्र दिनाचा भव्य सांस्कृतिक सोहळा दिमाखात संपन्न. अमेरिकेत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सांस्कृतिक सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, दिमाखदार वातावरणात पार पडला. बृहन महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका आणि न्यू इंग्लंड मराठी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विशेष कार्यक्रमाने परदेशातही मराठी संस्कृतीची श्रीमंती आणि वैभव अधोरेखित केले. या कार्यक्रमाला शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी बोलताना खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या मराठी बांधवांकडून जपली जात असलेली मराठी भाषा, परंपरा आणि संस्कृती यांचे विशेष कौतुक केले. तसेच खासदार मिलिंद देवराही यावेळी उपस्थित होते. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. जगविख्यात अशा हार्वर्ड विद्यापीठाच्या हार्वर्ड केनेडी विद्यालयात स्ट्रॅटेजीज फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथ, समावेशक विकासासाठीची धोरणे याचा अभ्यासक्रम पूर्ण करत आहे. या दरम्यान खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना बृहन महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका आणि न्यू इंग्लंड मराठी मंडळ यांच्या वतीने या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आवर्जून या सांस्कृतिक सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेला राजा शिवछत्रपती, देवगिरी ते रायगड हा भव्य नाट्याविष्कार अमेरिकेतील स्थानिक मराठी कलाकारांनी अत्यंत प्रभावी आणि दमदार पद्धतीने सादर केला. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, स्वराज्य स्थापनेच्या संघर्षाची आणि त्यांच्या अद्वितीय नेतृत्व गुणांची झलक या नाट्यप्रयोगातून प्रभावीपणे उभी करण्यात आली. या सोहळ्यात लहान मुलांपासून ते प्रौढ कलाकारांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. पारंपरिक नृत्य, संगीत, नाट्यप्रयोग आणि इतर कलात्मक सादरीकरणांमधून मराठी संस्कृतीचे विविध रंग अनुभवायला मिळाले. बृहन महाराष्ट्र मंडळ आणि न्यू इंग्लंड मराठी मंडळ या संस्थांमार्फत अमेरिकेतील विविध शहरांमध्ये वर्षभर सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. मराठी भाषा आणि परंपरा जिवंत ठेवण्याबरोबरच परदेशात वाढणाऱ्या नव्या पिढीला आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या संस्थांमार्फत सातत्याने केले जात आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या कार्याची आणखी एक प्रभावी झलक पाहायला मिळाली. एकंदरीतच महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित हा भव्य सांस्कृतिक सोहळा केवळ एक कार्यक्रम न ठरता परदेशातही मराठी अस्मिता जपण्याचा, ती अधिक दृढ करण्याचा आणि पुढील पिढ्यांपर्यंत अभिमानाने पोहोचवण्याचा एक प्रेरणादायी आणि स्मरणीय उपक्रम ठरला. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन.
सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या जलतरणपटूंची उल्लेखनीय कामगिरी. विजयदुर्ग येथे पार पडलेल्या सागरी जलतरण स्पर्धेमध्ये ठाण्याच्या स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या जलतरणपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी कठोर परिश्रम, चिकाटी आणि उत्कृष्ट तांत्रिक कौशल्याच्या जोरावर विविध गटांमध्ये पदकांची कमाई केली. सागरी पाण्यातील आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली. 500 मीटर स्पर्धेत निवेश वाव्हळ याने तृतीय क्रमांक पटकावला, तसेच शर्मिन तांडेल हिने 5वा क्रमांक पटकावला. 1 किलोमीटर स्पर्धेत सिद्ध मुप्पेनिटी याने तृतीय क्रमांक आणि रियांश पाटील याने 6वा क्रमांक पटकावला, तसेच स्मित कोळी याने 6वा क्रमांक पटकावला. 2 किलोमीटर स्पर्धेत समीप्ता वाव्हळ हिने द्वितीय क्रमांक आणि धृती कोळी हिने तृतीय क्रमांक पटकावला. 3 किलोमीटर स्पर्धेत आरित जिंदाल, सुयश हिंदळेकर, वरद कोळी, कैवल्य राणे यांनी अनुक्रमे 7वा आणि 8वा क्रमांक पटकावले. 5 किलोमीटर स्पर्धेत समिधा मोरे हिने प्रथम क्रमांक पटकावला आणि गार्गी राऊत हिने दुसऱ्या क्रमांकावर विजय मिळवला. तसेच पुणे बालेवाडी येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत रियांश खामकर याने 4 सुवर्णपदक पटकावले. हे सर्व जलतरणपटू ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी मारोतराव शिंदे तरण तलाव येथे सराव करतात. या यशामुळे ठाण्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली असून खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थेच्या सर्व सदस्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. भविष्यातही अशाच प्रकारे उत्तम कामगिरी करत राहण्याचा आत्मविश्वास या यशामुळे अधिक दृढ झाला आहे. या सर्व जलतरणपटूंचे ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक व उपाध्यक्ष राजेश मोरे, उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी, सहसचिव वैभव देशमुख, क्रीडा उपायुक्त सौ मीनल पालांडी, तरण तलाव उपव्यवस्थापक रवी काळे यांनी विशेष कौतुक केले. ब्युरो रिपोर्ट जनादेश.